भंडाऱ्यामधील गोसी खुर्द प्रकल्पामधून 80 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला। पावसाळ्यातील पूर नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतलाय। राष्ट्रीय गोसी खुर्द सिंचन प्रकल्पाच्या धरणातून जिल्हा प्रशासनाने 80 क्युसेक पाण्याचा विसर्ग शनिवारपासून सुरू केलाय। सध्या हा प्रकल्प तुडुंब भरलेला आहे। भविष्यामध्ये वैनगंगेच्या खोऱ्यांमध्ये मुसळधार पाऊस पडल्यास वैनगंगा आणि भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या इतर नद्यांना मोठा पूर येण्याची शक्यता आहे। त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा प्रकल्प रिकामा करून ठेवला जातोय। गोसी खुर्द प्रकल्पामध्ये सध्या 110.154 दशलक्ष घनमीटर जिवंत साठा आहे। धरणाची पाणी पातळी 241.640 मीटर नोंदवली गेली आहे। प्रकल्पाची उच्चतम पाणी पातळी ही 245.500 मीटर आहे। मान्सून पूर्ण क्षमतेने यावेळी सक्रिय असल्याने सीमावर्ती आणि जिल्ह्यांमध्ये वैनगंगेच्या खोऱ्यात कधीही मुसळधार पावसाचीही शक्यता आहे। त्यामुळे भविष्यात पूरस्थिती निर्माण होऊ शकते। संभाव्य पुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रकल्पात पाणी साठवण क्षमता निर्माण करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। गोसी खुर्द प्रकल्पामधून 80 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। पावसाळ्यापूर्वी पूर नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतलाय।